गुड मॉर्निंग. आज आपल्या सीरीजचा डे 13 आहे. आता तुम्ही मॉक टेस्ट देता. काहींना कमी मार्क्स येतात, काहींना जास्त मार्क्स येतात. त्यामुळे मॉक टेस्टकडे मार्कांच्या दृष्टीने बघू नका. मॉक टेस्टकडे तुम्ही चुका सुधारण्याच्या दृष्टीने बघा. काय चुकतंय त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करा. हे बघा, मार्क्स कमी येतात म्हणून कॉन्फिडन्स लूज करू नका. म्हणजे मार्क्स जास्त येतात म्हणून ओव्हर कॉन्फिडंट होऊन अभ्यासमध्ये तुम्ही ढिसाळपणा करू नका. आज मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगणार आहे. जेव्हा पिंपरी चिंचवडचा लेखीचा पेपर होता, तेव्हा काय झालं होतं, की पेपर थोडासा लेंदी होता किंवा आपण पेपर सोडवताना आपल्याला टाईमचं भान राहत नाही. शेवटच्या 10 मिनिटाची 1 घंटा झाली आणि तेव्हा माझे जवळपास 20 प्रश्न बाकी होते. 10 मिनिटात ते मी कसे कव्हर केले मला आठवतच नव्हतं. जेव्हा पेपर झाला, तेव्हा आम्ही सगळे टेन्शनमध्ये होतो. माझ्या मागे जी मुलगी बसली होती, ती टेन्शनमध्ये, मी टेन्शनमध्ये, दोघी फुल टेन्शनमध्ये आणि त्याच्यामध्ये एक मुलगी होती. ती मुलगी म्हणली, मला तर 90च्या पुढे मार्क पडणार आहे. काय अवघड होतं पेपरमध्ये? 2 भरती दिल्यात मी, अशी बोलली ती. आम्ही तर मग म्हणलं आता आमची विकेट उडणार. पण जेव्हा रिझल्ट आला, म्हणजे जेव्हा फायनल लिस्ट लागली, तेव्हा माझं तर ओपनमधून सिलेक्शन झालं होतं. माझ्या मागे जी मुलगी खूप घाबरली होती, तिचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं. आणि जी मुलगी म्हणलेली, की मला 90च्या पुढे मार्क पडणार आहे, ती वेटिंगला पडली होती. हा फरक आहे कॉन्फिडन्समध्ये आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. जेव्हा तुम्ही पेपर देता, तेव्हा कॉन्फिडन्स ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. आता आजचे जे आपले क्वेश्चन आहेत बुद्धिमत्तेचे, त्याची मी थोडी लेव्हल अप केलेली आहे. आज आपले सांकेतिक भाषेवर प्रश्न आहेत. तुम्हाला तुमच्या पद्धतीने कोणतं लॉजिक लागतंय का? तुम्ही जे मी प्रश्न सोडवले आहेत, त्याच्यामध्ये तुमचं सेपरेट काही लॉजिक लागत असेल, तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, इंटरपोलने कोणाच्या सहकार्याने ऑपरेशन हिचाई 6 चालवले? हा रोमन अंक आहे 6 आणि ह्याचा उच्चार होतो हिचाई. तर ते सीबीआयच्या सहकार्याने चालवले. इंटरपोल म्हणजे काय? की इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर ते लिऑन फ्रान्समध्ये आहे. आणि ह्याची स्थापना कधी झाली? तर 1923 साली झाली. आता तुम्हाला असंही विचारू शकतात, की इंटरपोलचे सदस्य देश किती आहेत? तर ते किती आहेत? 195 पेक्षा जास्त आहेत आणि भारत सुद्धा इंटरपोलचा सदस्य आहे. ह्याचं कार्य काय आहे? इंटरपोलचं कार्य आहे, इंटरनॅशनल जी गुन्हेगारी आहे, त्याच्या विरुद्ध एकत्र काम करणे. हे त्याचं मेन कार्य आहे. आता हिचाई 6 हे काय आहे? ते आपण बघूया. तर ते काय आहे? इंटरपोलने सीबीआयच्या सहाय्याने आणि एफ-बी-आयच्या सहाय्याने जागतिक सायबर गुन्हेगारी आहे, ती आटोक्यात आणण्यासाठी किंवा ती रोखण्यासाठी जी मोहीम केली, त्या मोहिमेचं नाव आहे हिचाई 6. की सायबर गुन्हेगारी म्हणजे नेमके कशासाठी ह्यांनी काम केलं? तर ते म्हणजे आपले जे आर्थिक फसवणूक होते, ते आर्थिक गुन्हे, पुन्हा व्हॉईस फिशिंग, आवाज बदलून बोलतात ते, पुन्हा ऑनलाईन सेक्सटॉर्शन, गुंतवणूक फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग, पुन्हा जे डिजिटल अरेस्ट वगैरे जे असे सगळे जे ऑनलाईनचे जे गुन्हे असतात, त्याच्या विरुद्ध ह्यांनी काय केलं, ही मोहीम राबवली. तर सीबीआयची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1963 मध्ये आणि ह्याचे प्रमुख कोण आहेत? सीबीआयचे प्रमुख आहेत प्रवीण सूद. हे सीबीआयचे प्रमुख आहेत. आता रॉ काय आहे? रॉ सुद्धा आपली गुप्तचर संघटना आहे. ह्याचे प्रमुख कोण आहेत? तर ह्याचे प्रमुख आहेत पराग जैन. ह्याची स्थापना कधी झाली? तर 1968 मध्ये ह्याची स्थापना झाली. आता आयबीची स्थापना कधी झाली? तर आयबीची स्थापना ही 1887 साली झाली. खूप जुनी आहे. आयबीचा फुल फॉर्म काय आहे? इंटेलिजन्स ब्युरो. ह्याचे प्रमुख कोण आहेत? तर तपन कुमार डेका हे ह्याचे प्रमुख आहेत. आता तुम्हाला मी प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगायचंय. जे एन-आय-ए जे आहे आपली नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, तर ह्याची स्थापना कधी झाली आणि ह्याचे प्रमुख कोण आहेत? तसेच अजून तुम्हाला ह्याच्यासोबत काय अभ्यास करायचा आहे? जे आपले आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स जे आहे, ह्यांचे प्रमुख कोण आहेत? हे तुम्हाला सांगायचं आहे आणि तिन्ही दलाचे प्रमुख कोण आहेत? हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे? समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आता आपला पुढचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न इम्पोर्टंट आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून झोहरान मामदानी ह्यांची निवड झालेली आहे. हे भारतीय वंशाचे आहेत. आता हा प्रश्न इम्पोर्टंट का आहे? आणि झोहरान मामदानी हे कोण आहेत? तर हे जे आपले भारतीय फिल्म मेकर मीरा नायर ह्यांचे ते सुपुत्र आहेत. पण ते कुठे आहेत? ते न्यूयॉर्कमध्ये असतात. मग आता हे जे मीरा नायर आहे, ही कोण आहे? तर ह्या फेमस फिल्म मेकर आहेत आणि त्यांनी खूप साऱ्या फिल्म्स बनवलेल्या आहेत. सलाम बॉम्बे,
मिसिसिपी मसाला, मान्सून वेडिंग वगैरे हे त्यांच्या फेमस मूव्हीज आहेत. आता जो सलाम बॉम्बे आहे, ह्या सलाम बॉम्बे ह्या मूव्हीसाठी त्यांना अकॅडमी अवॉर्ड म्हणजेच जे आपले ऑस्कर अवॉर्ड्स असतं, तर तिथे त्यांना नॉमिनेशन भेटलं होतं. मीरा नायर ह्यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे हा प्रश्न आणखी इम्पोर्टंट ठरतो. आता आपण बघूया न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून आपल्याला हे लक्षात आलं, की झोरान मामदानी निवडून आले. हे कोणत्या पक्षाचे होते? तर ते डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध जी पार्टी होती त्या पक्षाचे होते. आणि सगळ्यात बिगेस्ट अचीव्हमेंट ही आहे, ते काय आहेत? तर ते यंगेस्ट महापौर म्हणून निवडून आले तिथले. यंगेस्ट महापौर. तिकडचे महापौर म्हणजे आपल्या इथे जे मुख्यमंत्र्यांना जे पॉवर असते, ते मुख्यमंत्रीच्या लेव्हलचे तिकडचे महापौर असतात. न्यूयॉर्क शहराचे जे महापौर सध्या झाले, झोहरान मामदानी यांच्यावर पूर्ण जगाचं लक्ष आहे. खूप इम्पोर्टंट प्रश्न आहे आणि हे बरेच चर्चेत राहील कारण आणि न्यूजला पण हे भरपूर वेळा आलं होतं. आता आपला पुढचा प्रश्न आहे, नेपाळमध्ये जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट याला कोणत्या नावाने ओळखला जातो? तर त्याला सागरमाथा या नावाने ओळखलं जातं आणि त्याचं तिबेटी नाव काय आहे? चोमोलांगमा. जर तुम्हाला चोमोलांगमा ह्या नावाने जर प्रश्न विचारला तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे म्हणून मी हा प्रश्न विचारला. आता माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे हे तर सर्वांना माहीत असेल कारण हे जगातलं सर्वोच्च शिखर आहे. मग 2 नंबरचं शिखर कोण आहे? तर ते आहे गॉडविन ऑस्टिन. म्हणजेच आता ह्याला K2 शिखर असेही म्हणतात. गॉडविन ऑस्टिन हे त्याचं जुनं नाव होतं. हे काय आहे? 2 नंबरचं सर्वोच्च शिखर आहे. कांचनजंगा. कांचनजंगा हे जगातील 3 नंबरचं सर्वोच्च शिखर आहे. आता ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे काय, की हे भारत आणि नेपाळच्या सीमेवर स्थित आहे, हे कांचनजंगा. आता अराकन्योमा. अराकन्योमा काय आहे? तर हा म्यानमार जो आहे, म्हणजे आपलं जे जुनं बर्मा जे होतं, ते आता काय आहे? म्यानमार आहे. तर म्यानमारमधील जे पर्वतांच्या रांगांचा जो समूह आहे, ह्याला अराकन्योमा असे म्हणतात. आणि हा कुठे आहे? हा पण भारताच्या सीमेवर आहे. मग आता तुम्हाला प्रश्न असा आहे, की सध्या नेपाळचे नेपाळचे पी-एम म्हणजे पंतप्रधान कोण? ह्याचं उत्तर मला तुम्ही काय करायचंय? कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. आणि जर जमलंच तर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? ह्याचं सुद्धा उत्तर तुम्ही मला द्यायचंय. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का चर्चेत आहे? कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची काय झालेली आहे? अनाउन्समेंट झालेली आहे. म्हणून हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो. आता आपला प्रश्न काय आहे हे बघूया. खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातर्फे कोणत्या निवडणुकाचे संचालन केले जात नाही? तर ते उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा संविधानाच्या कोणत्या कलमात येतो? तर कलम 324च्या कलमात भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केलेली आहे. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आयुक्त कोण आहेत? तर आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. हे तर सगळ्यांना माहीत असेल कारण हे चर्चेत राहिलेलं पद आहे. आता लोकसभा निवडणुका ह्यांच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर लोकसभा हे काय आहे? तर भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. आणखी लोकसभेची तरतूद ही कलम 81 मध्ये दिलेली आहे. आणि लोकसभेमध्ये किती सदस्य असतात? तर टोटल 552 सदस्य असतात. आणि त्यांचा कार्यकाल किती असतो? तर 5 वर्षे असतो. हे झालं लोकसभेबद्दल. आता राज्यसभा. तुम्हाला मी प्रश्न विचारते. राज्यसभाबद्दल तुम्ही मला सांगायचंय. राज्यसभेचं कोणतं कलम आहे? पुन्हा त्याच्यामध्ये किती सदस्य असतात? आणि राष्ट्रपती किती सदस्यांना नॉमिनेट करतो? हे तुम्ही मला सांगायचंय. तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला जर प्रश्न काढायला दिले नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करणार नाही, म्हणून हे आहे. आता राष्ट्रपती निवडणुकीबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे. पुढचा प्रश्न खूप इम्पोर्टंट आहे. कारण ह्याची मी पार्श्वभूमी सांगते, जर कोणाला माहीत नसेल तर. हा जो मुलगा आहे, हा के-बी-सीमध्ये गेला होता. कौन बनेगा करोडपतीमध्ये. तर तुम्ही जर के-बी-सी बघत असाल किंवा सोशल मीडियावर जरी पाहिलं असेल, तर हा मुलगा हॉट सीटवर बसला होता. आणि तेव्हा तो खूप ॲरोगंटली बोलत होता, ॲरोगंटली उत्तर देत होता. अमिताभ बच्चन यांच्याशी डिसरिस्पेक्टफुली बोलत होता. त्यामुळं काय झालं, की त्याला म्हणजे तिथे तो ओव्हर कॉन्फिडन्स दाखवत होता. म्हणजे मला सर्व येतंय, मला काही सांगू नका, अशा प्रकारे त्याचा ॲटिट्यूड होता. मग काही प्रश्नानंतर त्याला हा प्रश्न विचारला आणि हा प्रश्न विचारल्यावर त्याने जे उत्तर दिलं ते चुकलं
आणि मग तो पूर्ण देशात त्याच्या वागण्यामुळं काय केला, ट्रोल झाला आणि तो फेमसही झाला, की बाबा त्याला असा एवढा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवतोय वगैरे असं. तर हा जो प्रश्न विचारलाय, हा प्रश्न म्हणून मी घेतलेला आहे, कारण ह्याच्या अगोदर म्हणजे बाकीच्या पण स्पर्धा परीक्षांमध्ये मी असे प्रश्न पाहिलेले आहेत, जे के-बी-सीमध्ये घेतलेले जातात ना, ते प्रश्न ॲज इट इज परीक्षेला सुद्धा विचारलेले आहेत. म्हणून म्हणलं, की बाबा आपण पण हा प्रश्न घेऊया आणि ह्या मुलाबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच. ठीक आहे? मग आता आपण प्रश्न बघूया. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या कांडाचे नाव काय आहे? तर वाल्मिकी रामायणाच्या पहिल्या कांडाचे नाव आहे बालकांड. याच्यामध्ये काय आहे, की श्रीरामाच्या जे भगवान श्रीराम आहेत, श्रीरामांच्या जन्मापासून ते विवाहापर्यंतचे जे घटना घडल्या, त्या सर्वांचं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे, बालकांडमध्ये. आता अयोध्याकांड. अयोध्याकांड काय आहे? तर हे दुसरे कांड आहे. दुसरे कांड आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे, की जेव्हा अयोध्यामध्ये जे घटना घडल्या होत्या, ह्याचं वर्णन केलेलं आहे. विशेषतः जे रामाचा 14 वर्षांचा वनवास होता, ह्या दरम्यान ज्या घटना घडल्या, ह्याचं वर्णन ह्या अयोध्याकांडमध्ये केलेलं आहे. सुंदरकांड. सुंदरकांड म्हणजे काय, की हनुमानजी आहेत आपले हनुमान भगवान. तर हनुमानजीच्या अद्भुत कार्यांची कथा ह्यांनी सुंदरकांडमध्ये सांगितलेली आहे. मग हे कुठल्या कांडात आहेत? तर हे 5व्या कांडात आहे. युद्धकांड. युद्धकांड हे शेवटचं कांड. हे 6वं कांड आहे आणि लंका रामायण म्हणजे राम आणि रावण ह्यांच्यामध्ये जे महान युद्ध झालं, तर ह्या युद्धाचे वर्णन ह्या युद्धकांडमध्ये केलेलं आहे. हे म्हणजे थोडक्यात जे रामायण आहे त्याच्यावरच अवलंबून आहे. मग तुम्हाला मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, "वाल्याचा वाल्मिकी झाला." बरोबर, आपण एखाद्या माणसाला बोलतो, "वाल्याचा वाल्मिकी झाला." तर त्याचा अर्थ काय? हे मला तुम्ही सांगायचंय. आता आपला पुढचा प्रश्न आहे संधीचा. हे बघा, संधीवर ना 4 ते 5 मार्क किंवा जास्तच मार्कांना प्रश्न येतात आणि खूप इम्पोर्टंट चॅप्टर आहे संधी. संधी तुम्ही ऑप्शनला ठेवूच शकत नाही आणि जर व्यवस्थित त्याचा मन लावून अभ्यास केला, त्याचे कन्सेप्ट क्लिअर केले ना, तर तुम्हाला हा चॅप्टर खूप सोपा जाईल. आणि संधी हा असा चॅप्टर आहे जिथं तुम्ही रट्टा मारू शकत नाही. तुम्हाला जोपर्यंत ते समजत नाही, तोपर्यंत तुम्हाला संधी येणार नाही. आता आपला पहिला क्वेश्चन आहे, दुःखार्थ या शब्दाची संधी कोणती आहे? दुःखार्थ या शब्दाची संधी आहे दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी का? कारण जेव्हा 2 सजातीय स्वर जेव्हा एकमेकांना लागोपाठ येतात, सजातीय स्वर जेव्हा लागोपाठ येतात आणि त्याच जातीतील सेम जे सजातीय स्वर असतात, त्यांच्या जातीतच एका स्वराचा दीर्घ स्वर होतो. म्हणून ह्याला दीर्घत्व संधी म्हणतात. उदाहरणार्थ अ, आ ह्याच्या पुढं जर त्याच्याच जातीतील किंवा आ जर आला, तर ते कसं होणार? आ होणार. जरी अधिक आलं तरी आ होणार, अधिक आलं तरी आ होणार. आलं लक्षात? सेम तसंच आहे. आणि इडलिंबूचा ई आणि इडलिंबूचा ई काय येणार? दीर्घत्व ई येणार. त्याच जातीतील दीर्घत्व. म्हणून हे झालं दीर्घत्व संधी. दुःखार्थ ह्याची फोड कशी होणार? तर दुःख अधिक आर्त. आता ह्याच्यामध्ये काय झालं? अहचा जो आहे शेवटी काय आला स्वर? अधिक आ. म्हणून शेवटी काय झालं? आ. म्हणून ह्याचा अर्थ झाला दुःखार्थ. आता गुणादेश संधी. गुणादेश संधी काय आहे? तर जेव्हा जे 2 वर्ण असतात, तर ते 2 वर्ण एकत्र येऊन जेव्हा ए, ओ आणि अर जेव्हा असं बदल होतो, तेव्हा ते असतं गुणादेश संधी. ह्याची उदाहरणं घेऊया आपण. सपोज अ आणि आ ह्याच्या पुढे जर ई किंवा ई असा जर वर्ण आला, तर तो काय होणार? ए होणार. ओ कधी होणार? जेव्हा अ आणि आ ह्याच्या पुढे उ किंवा दीर्घ उ आला, तर तेव्हा काय होणार? ओ होणार. आणि सेम कधी होणार? तर अ किंवा आच्या पुढे जेव्हा रू येतो, तेव्हा होतं आणि जेव्हा असे बदल होतात, तेव्हा असतं गुणादेश संधी. समजलं? थोडंसं तुम्हाला समजायला जर तुमचा हा चॅप्टर क्लिअर नसेल, तर थोडंसं किचकट जाईल, पण हा खूप सोपा प्रश्न आहे. आता आपण पुढे बघूया विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये असं विशेष काहीच नाही. जेव्हा आपण संधिफोड करतो, तेव्हा जर पहिल्या वर्णाच्या शेवटी जर काय म्हणतात अहा असं जर आलं, तर तेव्हा असतं विसर्ग संधी. आता उदाहरणार्थ काय? मनोधन, तपोधन, यशोधन, आणखी मनोरथ वगैरे. ह्यांची संधी विग्रह कसा होतो? मनः अधिक धन, तपः अधिक धन. आलं लक्षात?
आता व्यंजन संधी. व्यंजन संधी हा थोडा व्हास्ट चॅप्टर आहे, कारण व्यंजन संधीमध्ये 3-4 प्रकारच्या संधी येतात. आता व्यंजन संधीलाच हलसंधी असेही म्हणतात. तुम्हाला प्रश्नही असा विचारू शकतात, की व्यंजन संधीला आणखी काय म्हणतात? तर हलसंधी म्हणतात. आता व्यंजन संधी कशी होते? जेव्हा संधी झालेले वर्ण असतात, त्यापैकी पहिले वर्ण काय असतं? तर पहिले वर्ण हे स्पर्श व्यंजन गटातील असतं. स्पर्श व्यंजन गटातील आणि त्याच्यापुढे त्याच्यासमोर जर कठोर व्यंजन आलं किंवा स्वर आला किंवा मृदू व्यंजन आलं किंवा अनुनासिक आलं, तर ह्यापैकी काही जरी आलं तरी तेव्हा होते व्यंजन संधी. आलं लक्षात? उदाहरणार्थ घेऊया आपण विपत्काल. विपत्काल कसं लिहिणार? ॲक्चुअली ते असं लिहितात, पण ह्याची संधी विग्रह कसा होईल? विपत अधिक काल. मग आता ह्याच्या प्रकारे हे जे कठोर, स्वर, मृदू, अनुनासिक हे जे आहे ते वेगवेगळ्या व्यंजन संधीचे जे उपप्रकार आहेत त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आत्मोन्नती या शब्दाचा संधी विग्रह करा. आत्मोन्नती कसं होईल माहिती आहे? आत्म अधिक उन्नती म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. आत्मोन्नती हे गुणादेश संधीमध्ये येतं. आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. गुणादेश संधी ह्याच्यामध्ये काय असतं, जेव्हा जे 2 वर्ण असतात तेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ए, ओ किंवा अर असे बदल होतात. तेव्हा होते गुणादेश संधी. म्हणजेच काय? अ किंवा आ ह्याच्यासमोर जर ई किंवा ई आलं तर होतो ए. अ, अ किंवा आ ह्याच्यासमोर जर उ किंवा ऊ आला तर होतो ओ आणि अ किंवा आ समोर जर रू आला तर होतं अर. समजलं? आता इथे आत्मोन्नतीमध्ये काय झालेलं आहे? आत्मचं शेवटी अ हा स्वर आला आणि उन्नतीचा उ आला. अ आणि उ काय झालं? तर अ आणि उ झाला ओ. म्हणून काय झालं? आत्म ओ लागला आणि आत्मोन्नती ही संधी झाली. समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे याला काय म्हणतात? फक्त संधी करा किंवा संधी विग्रह करा असेच प्रश्न येत नाही, तर तुम्हाला काही काही वेळेस संज्ञा सुद्धा विचारल्या जातात, म्हणजे व्याख्या सुद्धा विचारल्या जातात. आणि जर तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील किंवा तुम्ही ते पाहिलंच नसेल, तर तेव्हा तुमचे हातचे मार्क जातात. त्यामुळे मी मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे. तर प्रश्न काय विचारतो? तर संधी होताना जेव्हा एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो, म्हणजे जेव्हा बदल होतो, याला काय म्हणतात? तर ह्याला आदेश असं म्हणतात. आता आदेशचे किती प्रकार आहेत? गुणादेश, वृद्ध्यादेश आणि यनादेश असे आदेशचे प्रकार आहेत. समास. समास म्हणजे काय? जे आपण तत्पुरुष, बहुव्रीही, द्विगु समास वगैरे हे जे वाचतो ते असतात समास. समास आणि समासाचे उपप्रकार. संप्रसारण. संप्रसारण म्हणजे काय? खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर संप्रसारण म्हणजे जे य, व, र ऐवजी काय येतं? ई, उ किंवा रू रिस्पेक्टिव्हली क्रमाक्रमाने य साठी ई, व साठी उ, र साठी रू असं जेव्हा येतं तेव्हा होतो संप्रसारण. उदाहरणार्थ सांगू? उदाहरणार्थ आपण म्हणतो ना ये, येथे बस. तिथे काय होतं? इथे. पुन्हा नव, नवमी वगैरे तर ह्याचं नऊ. अशा प्रकारे हे झाले संप्रसारणचे उदाहरण. आता विग्रह म्हणजे काय? की जेव्हा एखादी संधी असते तेव्हा आपण त्याचा विग्रह करतो म्हणजे विग्रह. आता उदाहरणार्थ सपोज मी विद्यार्थी घेतलं. विद्यार्थीचा विग्रह कसा होणार? तर विद्या अधिक अर्थी हा झाला त्याचा विग्रह. समजलं? आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे गो उत्साह. गो उत्साह ह्याचं काय करायचं आपल्याला? कोणता शब्द तयार होतो? तर गो उत्साह मधून गौत्साह असा बनतो. तर कसा बनतो? कारण हे कशाचं उदाहरण आहे? एक स्पेशल नियम आहे. जेव्हा ए, ऐ, ओ आणि औ यांच्या पुढे जर एखादा स्वर आला, ह्यांच्या पुढे जर एखादा स्वर आला, कोणता स्वर? तर कोणताही स्वर आला तर ह्याचं कसं होतं? ऐ, आय, अव आणि आव असे आदेश होऊन स्वर मिसळतात. तेव्हा काय होतो? तेव्हा गौत्साह वगैरे अशासारखे शब्द तयार होतात. ए साठी ऐ, ऐ साठी आय, ओ साठी औ, औ साठी आव असे बदलतात. आता गौत्साह हे बघूया. गौत्साह कसं आहे? गो अधिक उत्साह ह्याच्यामध्ये काय? ओ आहे, समोर उ आहे
आता ह्याच्यासमोर कोणताही स्वर आला तर कसं होणार? अव होणार, अव होणार. म्हणूनच काय झालं? ग, अव झालं. गौत्साह आणि उ आहे म्हणून इथे पहिला उकार गौत्साह. समजलं? ह्याचा जो नियम आहे, हा नियम जर माहीत नसेल तर मग तुम्हाला कदाचित तुम्ही गवित्साह किंवा गोउत्साह वगैरे असं करू शकता. म्हणून मुद्दाम मी हा प्रश्न घेतलाय जिथे तुम्ही चुका करू शकता. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे गायन. जो मी आत्ता तुम्हाला नियम सांगितला, की ए, ऐ, ओ आणि औ ह्यांच्या पुढे एखादा स्वर आला तर ते कसं होतं? ऐ, आय, अव आणि आव. त्याच प्रकारातला हा प्रकार आहे. गायन. गायनचं कसा होणार संधी विग्रह? गै अधिक अन असा संधी विग्रह होईल. आता इथे गईमध्ये काय? ऐ ह्याच्या पुढं काय आलं? अ. जेव्हा ऐ पुढं अ येतो तेव्हा काय होतं? आय होतं आणि म्हणूनच गच्या पुढं काय झालं? गायन. समजलं? तो सेम महत्वाचा रूल आहे म्हणून मी त्याचे 2 प्रश्न घेतले कारण त्याच्यावर शक्यतो कोण फोकस करत नाही. शेवटी आहे तो नियम म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. बुद्धिमत्तेचा आपण आता पुढचा टॉपिक घेतलाय. कोणता? कोडिंग डिकोडिंग. ह्याला सांकेतिक खुणा वगैरे असं म्हणतात. ह्याच्यावर सोपे प्रश्न येतात, पण काही वेळेस खूप अवघड प्रश्न येतात. मग जे ते खूप अवघड प्रश्न असतात, तर मी सोप्यापासून डिफिकल्ट पर्यंत मी प्रश्न घेतलेले आहेत. आता हे प्रश्न बघून कदाचित तुमचे विचार करायची क्षमता आहे ती थोडीशी तुम्ही वाढवून ह्या पद्धतीने पण प्रश्न सोडवाल. म्हणून मी मुद्दाम अवघड प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे? पहिला दुसरा प्रश्न सोपा असेल, पण नंतर असे प्रश्न असतील, की एखाद्याने सांगितल्याशिवाय तुम्हाला लवकर लॉजिकच समजणार नाही. चला मग बघूया आपला पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे नागपूर ह्याला असं म्हणतात. मी काय करते नागपूर खाली लिहून घेते. म्हणजे इथे काय लॉजिक लावलंय ते मला समजेल. नागपूरला काय लिहिलेलं आहे? REKTY आणि B. मग सेम आपल्याला काय करायचंय? सेम आपल्याला पुणेचं बनवायचं आहे. आता N साठी काय आलं? R आलं. N इथं आहे, R इथं आहे म्हणजे +3. A च्या पुढे E, A च्या पुढे E म्हणजे +3. G च्या पुढे K, J इथं आहे, K इथं आहे म्हणजे +3. असंच पॅटर्न चाललंय तरी पण आपण शेवटपर्यंत बघूया. जर शेवटी काही चेंजेस असेल तर चुकायला नको. P च्या पुढे T, P इथे आहे 1, 2, 3 म्हणजे +3. U च्या पुढे Y, U इथे, Y इथे म्हणजे +3 आणि R च्या पुढे V, R इथे, V इथे म्हणजे +3 म्हणजे +3चा सोप्पा पॅटर्न आहे. तसंच मग पुणेचं डिकोडिंग कसं होणार? सॉरी पुणेचं कोडिंग कसं होणार? P च्या पुढे 3, 1, 2, 3 P ला T. पुन्हा U च्या पुढे +3, U इथे आहे 1, 2, 3 म्हणजे Y. Nचं 1, 2, 3 Nचं काय होणार? R आणि E च्या पुढं 1, 2, 3 I म्हणजे TYRI. TYRI. मग ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आलं. ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे जर A बरोबर 1, B बरोबर 3 आणि C बरोबर 5 असेल तर कोडचे व्हॅल्यू किती? आता आपण एक थोडंसं लक्षात घेतलं तर एक बघूया. A ची किंमत काय आहे? 1 आहे आणि इथं काय दिलेली आहे? 1च आहे. म्हणजे 1 + 0 असं केलेलं असू शकतं. B ची किंमत काय आहे? 2 आहे. 2 मध्ये 1 मिळवला तेव्हा 3 येतं. आता C बघूया. C ची किंमत किती आहे? 3 पण 5 आले म्हणजे 2. म्हणजे ह्यांनी काय केलंय, की कदाचित असं लॉजिक असू शकतं. स्वतःची व्हॅल्यू अधिक त्याच्या मागची व्हॅल्यू. बरोबर ना? C ची व्हॅल्यू किती? C ची व्हॅल्यू 3 आहे. पण अधिक मागची व्हॅल्यू घेतली तेव्हा 5 आलं. सेम D ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. जर त्याच्यात मागची व्हॅल्यू विचारली तर D ची किंमत किती येणार? 7 येणार. असं सेम Z पर्यंत. मग आता आपण कोड हे सॉल्व्ह करूया. CODE. आता C ची किंमत आत्ताच काढली आपण. किती? त्यांनी स्वतःहूनच दिली आहे 5. O. आता जर ABCD Z पर्यंत काढलं तर O ची किंमत येते M ची 13, N ची 14 आणि O ची 15. 15 अधिक मागची व्हॅल्यू 14 म्हणजे O ची किंमत किती आली? 29. D. D ची व्हॅल्यू इथे काढली किती? 7. E. E ची किंमत किती येते? ABCD. D नंतर E येतो. मग E ची व्हॅल्यू काय आहे? 5 अधिक मागची व्हॅल्यू D ची व्हॅल्यू किती आहे? 4. 5 आणि 4 9. मग आपल्याला काय विचारलंय की कोडची व्हॅल्यू किती? आता इथं आपल्याला एक लक्षात येतंय की इथे जर गुणाकार असतात तर मोठी संख्या आली असती. जर आपण 5, 29, 7, 9 ह्यांचा गुणाकार केला असता तर मोठी संख्या आली असती आणि जर ह्याची वजाबाकी केली असती तरी पण खूप छोटी संख्या आली असती.
म्हणजे कदाचित ह्यांचं काय असू शकतो, ह्यांची बेरीज असू शकते. मग आपल्याला बेरीज कशाची करायची? 5 अधिक 29 अधिक 7 अधिक 9 बरोबर. 9 9 18 18 आणि 7 आणि 5 12 किती झाले? 30. हातचे आले 3. 3 आणि 2 5 म्हणजे आपलं उत्तर आलं 50. सोपं होतं. जर लॉजिक लक्षात आलं तर सोपं होतं. हा प्रश्न आणखी एका प्रकारे सोडवता येतो. म्हणजे तो थोडासा किचकट आहे, पण सोडवू शकतो. D ची किंमत आपण किती काढली? 7 काढली. आता हे कसं सोडवता येईल? हे बघा, 1चं तर आपल्याला समजणार नाही. Bचं कसं समजू शकतं? 2 गुणिले B ची स्वतःची किंमत किती आहे? 2 वजा 1 तेव्हा काय येणार? 3. बेदुने 4 आणि वजा 1. C ची स्वतःची किंमत किती आहे? 3 आणि 2 नी जेव्हा 3 ला गुणलं तर 6 येणार आणि वजा 1 5. 2 गुणिले D ची स्वतःची किंमत 4 वजा 1 4 दुने 8 वजा 1 7. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि सेम जर तुम्ही कोडमध्ये ठेवलं तर तुम्हाला किती उत्तर मिळेल? 50. म्हणजे ह्यांच्या स्वतःच्या किमती ठेवून त्यांची बेरीज केली की तुम्हाला उत्तर मिळणार 50. कोणत्याही पद्धतीने सोडवा, फक्त उत्तर आलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न थोडासा मेंदू गरम करणार आहे. सोप्पा आहे, बघूया. आता मी इथे ट्रायंगल लिहून घेते. एका सांकेतिक भाषेत ट्रायंगल हा शब्द GNTRELIA असा लिहिला आहे. तर त्या भाषेत पेंटागॉन हा शब्द कसा लिहिला जाईल? मी काय करते अगोदर ट्रायंगल हे लिहून घेते. TRIANGLE आणि ह्याचं कोडिंग कसं दिलंय? GNTRELIA. आता ABCD लिहून घेऊया आपण अगोदर. मग आपण काय लॉजिक लावलंय ते कळेल आपल्याला. ठीक आहे? आता एक बघा, T नंतर काय घेतलाय? G घेतलाय. G इथे आहे, T इथे आहे. R नंतर N घेतलाय. R इथे आहे, N इथे आहे. I नंतर T घेतलाय. I कुठे? I इथे आहे आणि T कुठे? T इथे आहे. म्हणजे थोडंफार लॉजिक लागत नाहीये. आता आपण काय करूया? हा कसं सोडवायचंय हे मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते. जेव्हा असे लॉजिक लागत नाही ना, तेव्हा आपण ह्याचं लॉजिक लावायचं आणि ह्याला जे लॉजिक लावलंय ते सेम पुढच्या ह्याला लावायचं. ठीक आहे? आता TR. T साठी काय घेतलंय? G घेतलंय बरोबर. T साठी G घेतलाय. म्हणजे T इथं आहे, G इथं आहे. R साठी काय घेतलंय? N घेतलंय. R आणि N. आता इथे GN बघितल्यावर तुम्हाला एक लक्षात येतंय का? की इथे NG आहे. मग कदाचित ह्याचं उलटं इथे केलं असू शकतं. TR. TR तर इथेच आहे. EL. हे बघा, L आणि Eचं उलटं केलंय. IA. IA तर इथंच आहे. म्हणजे काय केलंय? इथल्या इथंच त्यांनी फिरवलंय आणि हेच सेम लॉजिक आपल्याला पेंटागॉनला लावायचंय. चला बघूया मग. आता पहिल्यांदा काय घेतलंय? GN. म्हणून मी काय करते? इथं 1 करते आणि असं करते. म्हणजे काय केलं? हे रिव्हर्स केलंय. दुसरं काय आहे? TR. म्हणजे हे 2 नंबरला घ्यायचंय आपल्याला आणि ॲज इट इज घ्यायचंय. EL. EL किती नंबरला येणार? 3 नंबरला येणार आणि ह्यांचं पण काय केलंय? फेरफार केली आहे. आणि IA काय येणार? 4 नंबरला येणार आणि ॲज इट इज येणार. आता सेम आपल्याला पेंटागॉनचं करायचंय. आता ह्याच्यात आपल्याला एक लक्षात आलं, की ह्याचं काय इथं लॉजिक नाही लावलंय. ह्यांनी स्वतःचंच लॉजिक लावलंय. मग मी काय करते? हे खोडते. आता आपण काय करू? पेंटागॉनला सेम लॉजिक लावूया. मी अगोदर काय करते? पेंटागॉन लिहून घेते. PANTAGON. ह्यांना काय करणार? 2-2 मध्ये मी पार्टिशन घालणार ह्यांच्यामध्ये. इथे पण 8 आहेत आणि इथे पण 8 आहेत. म्हणजे आपलं लॉजिक बसणार आहे. आता बघूया उत्तर येतंय का? आता आपलं पहिलं काय आहे? हे आहे, बरोबर? पण इथे काय केलंय? अफरातफर, रिव्हर्स केलंय. म्हणून GA इथे. 2 नंबर काय आहे? 2 नंबर मी ह्याला दिला. हे काय केलंय? ॲज इट इज लिहिलंय. म्हणून PA. 3 नंबर कोण आहे? हे 3 नंबर आहे. पण इथे पण काय झाली आहे? अफरातफर म्हणजे NO. आणि 4 नंबर हे ॲज इट इज घेतलेलं आहे. NT. म्हणजे आपलं काय आलं? GA, PA, NO, NT. GA, PA. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. बरोबर आलं ना? GA, PA, NO, NT. समजलं? काही वेळेस खूप सोपं असतं. लॉजिक असं काय ॲज सच लावायचं नसतं. जे त्यांनी इथं लॉजिक लावलंय तेच आपल्याला इथं लॉजिक लावायचं असतं. कळलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे, जर डॉक्टर हे 12.5 आहे, बिग हे 6 आहे आणि हेल्थसाठी कोणते सांकेतिक रूप वापरावे लागेल? हे बघा, 12.5 आहे म्हणजे डॉक्टरचं असं काही घेतलेलं आहे. एकतर त्यांचे अंक असे काहीतरी घेतले आहेत.
ज्याच्यामध्ये भागाकार असू शकतो तेव्हाच 12.5 येऊ शकतं. मग भागाकार कसा येईल? एकतर त्याची सरासरी असेल किंवा वेगळं काही लॉजिक असेल. आता डॉक्टरचं मी काय करते अगोदर त्यांची संख्या लिहून घेते, म्हणजे त्यांची पॉवर लिहून घेते. 4 ची किती किंमत आहे? सॉरी, डी ची किंमत 4 आहे. ओ ची किंमत 15 आहे. सी ची किंमत 3 आहे. टी ची किंमत 20, पुन्हा ओ 15 आणि आर ची किंमत 18. आता ह्यांना एकतर आपण ह्यांची सरासरी काढू शकतो, तेव्हाच पॉइंटमध्ये उत्तर येईल, किंवा वेगळ्या कोणत्यातरी संख्येने भागायला लागेल, तेव्हा पॉइंटमध्ये उत्तर येईल. अगोदर आपण ह्यांची सरासरी काढून बघू. अगोदर आपण काय करू, बिग बघूया, मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. कारण डॉक्टर हा थोडासा मोठा पडतो. बिग बघूया आपण, इथे बिगला सरासरी लागू होते का? बी ची किंमत किती आहे? 2, आय ची 9 आणि जी ची 7. 7 आणि 2 9, 9 9 18 भागिले हे 3. ह्यांची जर सरासरी काढली तर उत्तर येणार 6. हां, म्हणजे सरासरी बसते. आता आपण ह्यांची बेरीज करून बघू आणि काय करू, सरासरी काढूया. 20 आणि 15 आणि 15 30. 20 आणि 30 किती झाले? 50. 4 आणि 3 7. 18 आणि 7 किती? 25. किती येणार? 75. 75 ला हे किती अंक आहेत? किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6. 6 बरोबर. उत्तर काय येणार? 6 1 6. 6 दुने 12. पुढे राहिले 3. 6 पंचे 3. म्हणजे 12.5 हे उत्तर आलं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की काय वापरलं आहे, तर सरासरी केलेली आहे. दिलेल्या अंकांची सरासरी केली. जर इथे पॉइंट नसता तर कदाचित आपल्याला उत्तर लवकर आलं नसतं. आता आपण काय करूया, हेल्थ हे सोडवून बघूया. आता बघा, एवढे अवघड प्रश्न शक्यतो येत नाही, पण एक मी ओव्हरव्ह्यू देते. जर असे प्रश्न आले तर तुमची बुद्धी एकदम चारो दिशाने पळाली पाहिजे. ठीक आहे. आता हेल्थची किंमत आपण डायरेक्ट लिहून घेऊ. मी इथे हेल्थ लिहून घेते. हे एच ची किंमत किती आहे? एच ची किंमत आहे 8 अधिक ई ची 5 5, ए ची 1, एल ची 12, टी आणि एच, टी 20 आणि एच 8. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता आपण काय करू, ह्यांची बेरीज करूया. 12 आणि 8 20. 20 आणि 20 40. 40 आणि 8 48. 48 आणि 6 किती येणार? 54. छेद किती? हे किती आले? 1 2 3 4 5 6. 6 ने आपण भागणार. मग ह्यांची सरासरी किती आली? 6 9 54, म्हणजे 9 आपलं उत्तर. समजलं? थोडं लेंदी वाटत असेल आजचं लेक्चर, पण अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर तुम्ही हे टॅकल केले पाहिजे. आता पुढचा प्रश्न पण थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग आहे. पॉवर ह्याची किंमत काय दिलेली आहे? Q4X2S. P ला काय लॉजिक लावलंय? P नंतर लगेच Q आहे. O चं 4. O कुठे? O इथे आहे. 4 इथे आहे. काय लॉजिक आहे बघूया. W नंतर X. W नंतर X. E नंतर 2. E इथं आहे. 2 इथं आहे. R नंतर S. R नंतर S. मला हे बघितल्यावर ना एक लक्षात येतं. तुम्हाला इंग्लिशमध्ये कॉन्सनंट आणि वॉवेल माहितीये? त्यातले जे फक्त वॉवेल आहेत ना, त्या वॉवेलशी त्यांनी काहीतरी गफलत केली आहे. बाकी जे कॉन्सोनंट आहेत ते काय केलेत, त्यांच्या नंतरचं लगतचं अक्षर घेतलंय. आता वॉवेल कोणते हे मी तुम्हाला सांगते. ए, ई, आय, ओ, यू हे काय आहेत? हे वॉवेल आहेत. मग आपण काय करूया, ओला काय घेतलं आहे? ओला 4 नंबर दिलाय, ईला 2 नंबर दिलाय. जर लेट सपोज त्यांनी दिलेल्या लॉजिक प्रमाणे जर आपण ए ला 1 म्हणलं, ईला 2 तर त्यांनी म्हणलंच आहे, आयला आपण 3 म्हणूया आणि यूला आपण 5 म्हणूया. मग बघूया आपल्याला उत्तर येतंय का. मग आता मनीचं आपण काढूया. मनी एम नंतर लगतचं कोणतं आहे? एन. ओ नंतर आपण इथला घेऊया. ओला आपण मी 4 मानते. एन काय आहे? एन नंतर लगेच काय आहे? ओ आहे. ई ला मी काय मानते? 2 आणि वाय नंतर लगेच काय आहे? झेड आहे. तर आपलं उत्तर काय येऊ शकतं? N4O2Z. N4O2Z म्हणजे शेवटचं हे आपलं उत्तर आहे. थोडंसं काय म्हणतात, ब्रॉड माइंडनी विचार केला तर तुम्हाला लगेच उत्तर येईल. समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपण गणित सुरू करणार आहे. आज आपण गणिताचा कोणता टॉपिक घेतलाय? तर समीकरण आणि अपूर्णांक. समीकरण व अपूर्णांक. मग आपण आज त्याचीच पूर्ण गणितं बघणार आहोत. तुम्हाला ह्या समीकरणाची जवळपास रोज 20 ते 30 गणितं सोडवायची आहेत. ह्याने काय होईल? तुमचा स्पीड इम्प्रूव्ह होईल, तुमचे पाढे लवकर पाठ होतील. ठीक आहे.
फक्त इथेच नाही उपयोग होत, पूर्ण गणितामध्ये समीकरणाचा खूप मोठा रोल आहे. चला आता पहिला प्रश्न बघूया आपण. पहिला प्रश्न जो दिलेला आहे 12 1/2 अधिक 12. आता मी काय करणार, इथे तुम्ही काय लॉजिक वापरलं पाहिजे. 12, 12 आणि 12 हे काय करणार मी बाहेर घेणार आणि ह्यांचं सेपरेट ह्यांची काय करणार बेरीज करणार आणि हे जे अपूर्णांक आहेत ना ह्यांची मी सेपरेट बेरीज करणार अधिक ह्यांची सेपरेट बेरीज 1/2 अधिक 1/3 अधिक 1/6. हे सिम्पलेस्ट मेथड आहे अशा प्रकारची गणितं सोडवायची. ठीक आहे. आता आपण बघूया 12 अधिक 12 24 अधिक 12 किती 36 अधिक 1/2 1/3. आता ह्यांचं काय करायला लागेल मला अगोदर बेस समान करायला लागेल. मग बेस समान करण्यासाठी ह्या तिघांचा लसावी 6 आहे म्हणून मी 6 घेतलं. आता 2चा पाढा 6 पर्यंत येण्यासाठी मी काय करेल 3 ने गुणेल. मग 3 एक 3. 3चा पाढा 6 येण्यासाठी 2 पर्यंत म्हणजे बेक बे आणि 6चा 1 1 ॲज इट इज. आता 36 अधिक 3 आणि 2 5 आणि 5 आणि 1 6. 6 आणि 6 किती 6 आणि 6 ला भाग गेला 1 राहिला म्हणजे 36 अधिक 1 बरोबर किती 37. 37 हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. जेव्हा अशा प्रकारची गणितं येतात ना तेव्हा घाबरायचं नाही. खूप सोपी गणितं असतात. मग आता हे इथं तुम्ही लॉजिक लावून सोडवण्यापेक्षा हे जे सिंपल मेथड आहे ह्या पद्धतीने सोडवलं तर तुमचं लवकर उत्तर येईल. कळलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपला आहे हा आपण डायरेक्ट सॉल्व करूया आणि हा कसा सॉल्व करायचा हे मी तुम्हाला सांगते. हे जे वरचे 2x आहे ना ते आता मी थोडा वेळ बाजूला ठेवते. म्हणजे 2x आपण लिहिणार पण ते कसं सोडवायचं हे बघा. हे 1 मोठा अधिक एकाच्या छेदात हे 1 अधिक x छेद 1 मायनस x आहे. हे कसं सोडवायचं माहिती आहे? हे कसं आहे 1 x छेद 1 मायनस x. आता ह्याचा बेस समान करण्यासाठी ह्यानी आपल्याला इकडे गुणावं लागेल म्हणजे 1 मायनस x प्लस x छेदात पुन्हा 1 मायनस x. मायनस x प्लस x गेला वरती किती राहिलं 1/1 मायनस x. म्हणून आपण इथे काय येणार 1/1 मायनस x. आता हा छेदात आहे. आता हा अंशात गेला तर काय होणार कसं होणार 2x अपॉन 1 अधिक हा वर गेला 1 मायनस x अपॉन 1. आता अपॉन 1 असेल तरी किंमत काय राहते सेमच राहते म्हणून आता पुढे 2x 1 अधिक 1 वजा x. कळलं? हे कसं सॉल्व केलं हे समजलं? ह्याच्यावरून आपण डायरेक्ट इकडे आलो. आता 1 आणि 1 किती हे 2x वरती ॲज इट इज 1 आणि 1 2 वजा x. इथे बरोबर 1 दिलेला आहे. बरोबर 1. मग इथे बरोबर 1. आता हे जो 2 वजा x आहे तो इथे जाणार. 2x बरोबर 2 वजा x. कारण 1 ने कोणत्याही संख्येला गुणाल्यावर काय येतं तीच संख्या येते. आता हा मायनस x आहे तो इथे काय होणार प्लस x होणार. मग कसं येणार 2x अधिक x बरोबर 3x बरोबर 2. मग x ची किंमत किती आली 2/3. आहे का आपलं ऑप्शन आहे म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2. थोडं अवघड आहे पण तुमच्या मेंदूला थोडी चालना देण्यासाठी मी थोडासा अवघड प्रश्न घेतला. ठीक आहे. अशा प्रकारची गणितं आली तर अगोदर काय करायचं अगोदर घातांकापासून सुरुवात करायची. ते सिम्प्लिफाय करत करत जेव्हा तुम्ही वर याल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही खूप सोप्या पद्धतीनं ते सगळं मिटवून टाकले हे खालचं. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपण डायरेक्ट सॉल्व करूया. बॉडमासच्या रूलनुसार आपण अगोदर काय करणार भागाकार करायचा. मी हे अगोदर सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये लिहून घेते. 9 3 वजा 5 वजा 5 गुणिले 4 छेद 10 छेद मायनस 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4 छेद 2. आता हे मी सोडवते. बॉडमासच्या रूलनुसार आपण काय करणार अगोदर गुणाकार 5 दुने 10 बे दुने 4 9 त्रिक 27 9 पंचे वजा 9 पाचा 45 वजा हे किती हे 2 छेद. आता ह्या 2 ला हा 2 गेला 5 त्रिक 15 पण कसं येणार मायनस कारण काय आहे 3ला वजाबाकीचं चिन्ह आहे वजा 4 बरोबर मायनस 45 मायनस 2 मायनस 47 27 वजा मायनस 47 छेद मायनस 15 मायनस 4 किती मायनस 19. आता
47 मधून 27 गेले, किती राहिले? 20 राहिले. पण कसे? मायनस, कारण मोठ्या संख्येला वजाबाकीचं चिन्ह आहे आणि वजा 19. बरोबर, उत्तर किती येणार? 20/19 हे आपलं उत्तर आहे. इथे ऑप्शन घेतले होते, पण ऑप्शन कदाचित पीपीटी एक्सपोर्ट करताना गेले असतील. आपलं उत्तर आलं 20/19. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे एका सूत्रावर आधारित. हे जे आहे हे बघितल्यावर तुम्हाला एक गोष्ट लगेच क्लिक व्हायला पाहिजे. हे कशाचं सूत्र आहे माहिती आहे? ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेम इथे आहे. हा आहे ए चा स्क्वेअर, हा आहे 2ab आणि हा आहे बी चा स्क्वेअर. समजलं? मग आता कसं सोडवायचं? हे तुम्हाला एवढं मोठं दिलंय, तुम्हाला हे सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये करायचंय. म्हणजे काय? ए प्लस बी चा स्क्वेअर डायरेक्ट. ए ची किंमत काय आहे? 3, 3/5 अधिक बी ची किंमत किती आहे? 2/5. हे 2, हे ए, हे बी, हा बी चा स्क्वेअर, हा ए चा स्क्वेअर. म्हणून त्याच्यावरून आपण ही ए ची किंमत घेतली अधिक बी आणि ह्यांचा काय येणार? स्क्वेअर म्हणजे वर्ग. आता हे सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये करते. हे कसं सोडवणार? 5×3 = 15, 15×3 = 18/5 अधिक 2/5. इथं काय सोडवायची गरज नाही. आता हे बघा, आपला तर छेद समान आहे, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? फक्त अंशात जे आहेत त्यांची बेरीज करायची. 18 अधिक 2 किती? 20/5 आणि 5×4 = 20 म्हणजे आपलं उत्तर आलं 4. उत्तर आलं का? नाही, इथे तुम्ही चुकला. आपलं काय आहे? इथे वर्ग आहे. मुद्दाम मी घेतला नाही. 4चा वर्ग जेव्हा येतो तेव्हा उत्तर येतं 16 आणि उत्तर आहे ऑप्शनमध्ये. जर इथे 4 असतं तर तुम्ही 4ला टिक केलं असतं. जर थोडं तुमचं जरी माइंड थोडंसं इकडे तिकडे गेलं की तुम्ही चुकला म्हणून समजायचं. अशा प्रकारची गणितं येतात. कदाचित तुम्हाला सोप्या फॉर्मॅटमध्ये येतील. 3 अधिक 2 गुणिले 3 गुणिले 2 अधिक 2 असं वगैरे. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसतंय आणि ह्याचा सिम्प्लिफाईड फॉर्मॅट हा आहे. ठीक आहे. आता आपला पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न एक मी तुमचं बेसिक क्लिअर करण्यासाठी घेतलेला आहे. जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात, 0.36 नाहीये तर त्याच्यावरती बार आहे. बार म्हणजे काय? की हे 36, 36, 36 हे अनंतापर्यंत चालणार आहे. म्हणून हा बार आहे. बाराचा अर्थच तो आहे की हे काय आहे? रिकरिंग म्हणजे परत परत येणारी संख्या आहे. हे किती सोपं उत्तर आहे हे मी तुम्हाला सांगते. आपला प्रश्न काय विचारलाय? हे जे 0.76 बार आहे ह्याला अपूर्णांकात रूपांतरित करा. हे कसं सोडवायचं माहिती आहे? हे जे शून्याच्या पुढं जे पण असतात ना, ज्याच्यावर बार असतो ते सेपरेट लिहून घ्यायचं. 36च्या वर बार आहे म्हणून मी 36 घेतला आणि किती वेळा ती संख्या आहे म्हणजे 2 संख्या आहेत म्हणून खाली किती? 9, 9 लिहायचे. जर 36, 36, 36 असं जर 4-6 वेळा असतं तर मी खाली जर हे मी असं लिहून घेतलं असतं 36, 36, 36 आणि त्याखाली तितक्या वेळा 9, 9, 9, 9 हे 6 वेळा लिहून घेतला असता आणि मग मी त्याला भाग दिला असता. आलं लक्षात? ही सिंपल ट्रिक आहे असे गणितं सोडवण्यासाठी. आता मग मी ह्याला काय करते? हे 9नी भाग जातोय डायरेक्ट. 9×4 = 36 आणि 9×1 = 9, 9×1 = 9. मग आपलं उत्तर काय आलं? 4/11. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. हे मी तुम्हाला बेसिक तुमचं जे आहे थोडीशी ट्रिक क्लिअर करण्यासाठी हे मी घेतलेलं आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ झालेला आहे. आजचा व्हिडिओ थोडा लेंदी झाला असेल. चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.